आजच्या उपक्रमात मुले त्यांच्या मोठ्या आणि लहान स्नायूंचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे उभ्या रेषा ओळखण्याचा आणि रेखाटण्याचा खेळ खेळतील। हा मजेदार खेळ हात, पाय, कमरेचा समतोल इत्यादी मोठ्या स्नायूंच्या विकासाशी आणि हाताच्या बोटांसारख्या लहान स्नायूच्या विकासाशी देखील संबंधित आहे। या व्यतिरिक्त साक्षरतेच्या दिशेने ही पहिली पायरी म्हणून मदत करेल, जिथे मुले वेगवेगळ्या आकारांच्या रेषा ओळखू शकतात। या उपक्रमासाठी तुम्हाला टेप किंवा खडू, रेती किंवा वाळू किंवा रांगोळी, जुना कागद आणि रंग किंवा पेंट आवश्यक आहे। उत्साहात ताई उपक्रम सुरू करते आणि त्यासाठी खडू किंवा टेप वापरून जमिनीवर 2 उभ्या रेषा काढते। ताई मुलांना त्या उभ्या रेषा आहेत की आडव्या हे ओळखायला सांगते। उभी रेषा असल्याचे बरोबर उत्तर मुले देतात। मुलांचा हात धरून ताई एका वेगळ्या दिशेला उभे राहते, जिथून ती रेषा आता आडवी रेषा दिसते व नंतर पुन्हा पहिल्या जागी येऊन सगळेजण उभे राहतात आणि रेषा उभी असल्याचे सांगतात। ताई प्रत्येक मुलाला एक एक करत उभ्या रेषेवर चालायला सांगते व ते करताना छान अशी कविता म्हणते, ज्याने मुले आनंदाने सहभाग घेतात। चालतो 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 आम्ही उभ्या रेषेवर। उपक्रमाच्या पुढील कृतीसाठी ताई मुलांना त्यांच्या बोटांचा वापर करून वाळूमध्ये उभ्या रेषा काढण्यासाठी प्रोत्साहित करते, ज्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेबरोबरच बोटांच्या लहान स्नायूंचा विकास आणि स्पर्शाबाबतचे कौशल्य देखील विकसित होण्यास मदत होते। उपक्रमाची सांगता ही सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये होते, कारण मुले रंगांचा वापर करून उभ्या रेषा कागदावर काढण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही मोठ्या मुलांना कागदावर स्वतः क्रेयॉनने उभ्या रेषा काढण्यास देखील सांगू शकता। भेटू एका नवीन उपक्रमासह एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।